आवाज मानदेशाचा। खटाव विधानसभा 2024 आमचे बंधू जयाभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ या बिदाल नगरीत रॅलीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र झाला आणि आपण तुम्ही सांगितलं की राम लक्ष्मणाची जोडी आहे की सख्या भावाच्या विरोधात 12 वर्ष संघर्ष केला। संघर्ष करून पण त्या लोकांनी मला डावललं, त्यांनी माझ्यावर अन्याय केला, पण झालं ते बरं झालं। राष्ट्रवादीनं माझ्यावर अन्याय नसता केला तर मी आज शेखर गोरेंचे साईडवर एकत्र आले नसते आणि जयाभाऊ शेखरभाऊ एकत्र आले नसते। जे केलं ते खूप चांगलं केलं आणि मला माहिती आहे की तुम्हा लोकांना तुमची अपेक्षा आहे की बाबा शेखर गोरे आले तर आपल्याला मताधिक्य मिळालं पाहिजे, ही जनतेची इच्छा आहे। जनतेची इच्छा असल्यामुळे आपण तुम्ही आम्ही काय करू शकत नाही। तुमची ताकद आमची ताकद, आमची काही गावात थोडी ताकद कमी असेल, जयाभाऊची ताकद जास्त असेल, पण येणाऱ्या काळात आपल्याला टार्गेट फक्त राष्ट्रवादी करायचं। आणि मी कालच सांगितलं ह्याच्या सभेत, देवडीच्या सभेत पण सांगितलं की बाबा काय लोक म्हणतात की खटाव तालुक्यातनं 15,000 वाढणार, 20,000 वाढणार। फार्म हाऊसला जी सभा झाली होती त्यात पण सांगितलं, परत एकदा सांगतो, कोणत्याही किमतीवर खटाव तालुक्यातनं प्रभाकर गारगेंना एकही मत जास्त घेऊन देणार नाही। शेखर गोरेचे शब्द आणि जर त्यांना जर मतं जास्त मिळाली तर शेखर गोरे जयकुमार गोरे एक घेऊन उपयोगच नाही। त्याची पूर्ण जबाबदारी खटाव तालुक्याची घेतलेली आहे, ती जबाबदारी मी पार पाडणार आहे आणि एक मत नाही कमीत कमी 10,000 मतांना आपण खटाव तालुक्यातून लीड नाही। शेखर गोरे बोलतो तेच करतो आणि आता आम्ही दोघं एकत्र आहे। कोण काय म्हणतं, कोण म्हणतं बोराटवाडीत देऊन मारणार आहे पडलाय काय। आणि त्यात मी जयाभाऊला पण सकाळी सांगितलं की असलं काय कोण बोलतं त्याला उत्तर देऊ नका, त्यांना माहिती आहे आपण कोण आहे, आपलं काय आहे, बोराटवाडीचं काय आहे किंवा बिदाल नगरीचं काय आहे। बोराटवाडीत यायच्या अगोदर बिदालमधनं जावं लागणार आहे आणि बिदालचे सगळे नागरिक हमेशा आमच्या कुटुंबावर प्रेम करत आले, त्यामुळे त्यांना अजून माहित नाही ही बिदाल बोराटवाडी जाताना रस्ते कसे कसे आहेत, कुठल्या बाजूने कशा गोष्ट तुम्हाला माहित नाही। त्यामुळं अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही ताकदीनं दोघं पण एकत्र आलोय। दोघांची ताकद एकत्र आली तर काय होतं हे तुम्ही सगळ्यांनी माझ्या ग्रुप आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।